नानांच्या मृत्यूपत्रामागचा तिढा कसा काय सुटणार? घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये नानांच्या मृत्यूपत्रानुसार पूर्ण प्रॉपर्टी नानांनी जानकीच्या नावावरती केली आहे। एवढंच नाही तर जानकी तिच्या मनानुसार कोणाच्याही दुसऱ्याच्या नावावर ही प्रॉपर्टी करू शकत नाही। हे सगळं लिहिलं आहे त्या मृत्यूपत्रामध्ये। आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर सर्वांच्या मनात फक्त एकच प्रश्न आहे की नानांनी नक्की असं का केलं। हे सर्व ऐकल्याच्या नंतर आता सर्वांच्या मनात फक्त एकच शंका आली आहे की हे मृत्यूपत्र नक्की नानांनीच केलं आहे की दुसरा कोणी घडवून आलं आहे। आणि सगळा संशय जात आहे जानकीवरती। सर्वांचं म्हणणं असं आहे की जानकीने ह्या घरासाठी सगळं काही केलंय, पण तरीही तिच्या नावावरती प्रॉपर्टी करणं, आईच्या नावावरती प्रॉपर्टी का नाही केली। आता जानकीवरती लावलेला हा जो आरोप आहे तो जानकी कसा काय सिद्ध करेल हे पाहण्यासाठी तुम्हाला घरोघरी मातीचे चुली ह्या मालिकाला पाहावी लागेल। आणि अजून अपडेटसाठी टेलीचक्र ओरिजिनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।